या ठिकाणी सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र त्या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पाठवण्यात आलेला आहे. विषय आहे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत. संदर्भ आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री व माननीय महिला व बालविकास मंत्री यांच्या 14/5/2026च्या बैठकीतील निर्देश. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर महोदय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील. यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आवश्यक वर्ग खोल्याव्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडीसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तत्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा. अशा पद्धतीचा शरद गोसावी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डिजिटल साईनद्वारे हे पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे की NEP 2020मध्ये जे पूर्व प्राथमिकचे जे वर्ग होते ते वर्ग आपल्याला प्राथमिक शाळांना जोडवायचे आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेला लागूनच आपल्याला काय करायचे आहे, अंगणवाडी त्या ठिकाणी सुरू करायचे आहे. त्याच्यामुळे अंगणवाडीमधील जे मुलं आहेत ते मुलं परत पहिली इयत्तेला झेडपीच्या शाळेमध्ये येतील. त्याच्यामुळे या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे जे पत्र आहे ते निर्गमित झालेले आहे. सर्वांना या ठिकाणी अत्यंत म्हणजे आनंदाची बातमी आहे की आता अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला लागूनच असणार आहेत. एकाच परिसरात नव्हत्या, म्हणजे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यामध्ये अंतर होतं, त्या अंतर आता कमी होणार आहे आणि झेडपीच्या शाळेमध्येच अंगणवाडी या ठिकाणी भरणार असल्याचं या पत्रांद्वारे आपल्याला समजतं. धन्यवाद.